मुनिहा प्रसन्न गंभीरो दुर्विगाह्यो दुरत्यया. या ठिकाणी अवधूत यदुराजाला सांगतात की मी समुद्राला गुरु केलं. का केलं तर त्याच्यामधला मला एक गुण असा एक चांगला आढळला की तो गंभीर आहे आणि परिपूर्ण आहे. एवढंच नाही तर तो अत्यंत निर्मळ आहे. त्याच्या आतमध्ये तो काही घाण ठेवत नाही. हा गुण मला आवडला. आणि म्हणून समुद्रामध्ये जर एखादा मासा किंवा समुद्रामध्ये जे जलचर जेवढी जीव आहे ती जर मरण पावली तर तो त्याच्या पोटात ठेवत नाही. की लगेच किनाऱ्याला किंवा एखादा मनुष्य जरी बुडाला आणि तो मृत पावला आतमध्ये तरी सुद्धा तो आतमध्ये काही ठेवत नाही, सरळ तो बाहेर काढतो. म्हणजे ज्याच्या आतमध्ये काही ठेवत नाही घाण. तसं योगी सुद्धा आपल्या आतमध्ये नेहमी अंतर मनामध्ये ते निर्मळ असतात. आणि म्हणून मला तो गुण आवडला म्हणून मी समुद्राला या ठिकाणी. बरं एवढंच नाही की अनेक नद्या त्या ठिकाणी पुराणी भरून आल्या तरी सुद्धा तो कधी गढूळ होत नाही. योगी सुद्धा बाह्य जगतामधल्या असंख्य वावटळांनी सुद्धा कधी तो गढूळ होत नाही. असंख्य विक्षिप्त दोषामुळे सुद्धा योगी कधीही मलिन होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो रिघणे निघणे जाणे जळी. समुद्रामध्ये पोहणारा जो असतो तो जाण्यासाठी कुशल आहे, पण पुन्हा समुद्रातनं बाहेर येण्यासाठी ज्याच्या ठिकाणी कुशलता आहे तोच वाचू शकतो. आतमध्ये काही लोकांना जाता येतं, मजा वाटते, पण भरती ओटीचं जर ज्ञान नसेल आणि एखादा जर पोहणारा चांगला जरी आत गेला तरी तो बाहेर येऊ शकणार नाही. पण हे ज्याला माहिती की आतमध्ये जायचं कसं आणि पुन्हा यायचं कसं तो खरा कुशल आहे. बरोबर ना? तसं साधकाला त्या अवस्थेमध्ये जाताही येतं आणि पुन्हा पूर्व अवस्थेमध्ये पुन्हा येता येतं. तो खरा साधक आहे. नाही तर बऱ्याच वेळेला साधकामध्ये संभ्रम होतो आणि ते भ्रमित होतात. आता काही लोक, मी आता ती सांगत नाही, लई मोठी यादी आहे इथे. ह्या काही साधना करत असताना आपल्याला काही गोष्टी घडत असतात व त्याचा वेगळाच अर्थ लावत बसतात. काही लोकांनी तर साधना सोडून दिली. मला बाया ते असं करताना असं झालं, तेव्हापासून आपण अभ्यासच नाही केला. ही अशी सगळी म्हणजे ऐका बरं का, इथं ही ओवी ऐका तुम्ही. जो रिघणे निघणे जाणे जळी तो समुद्र करी आंघोळी. ये राशी लाटांच्या कल्होळी कासा कुळी करीतसे. आणि म्हणून योगी सुद्धा त्या स्थळापर्यंत जातो आणि पुन्हा पूर्ववत त्या स्थितीमध्ये येतो. त्याच्यासाठी तो कुशल आहे. म्हणून मला हा गुण समुद्राचा आवडला. आणि म्हणून म्हणजे ज्या अनेक असणाऱ्या लाटांचा ज्या पोहणाऱ्यावरती काही परिणामच होत नाही, म्हणून साधूवरती सुद्धा बाह्य जगताच्या अनेक असणाऱ्या द्वेषाच्या म्हणा किंवा छळाच्या लाटा आल्या तरी साधू कधी अस्थिर होत नाही. साधू स्थिरच असतो. लक्षात आलं का? बरं, हा समुद्र धर्माने, बलवाने, श्रीमंत आहे आणि ज्याच्याकडे या दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत त्याला अभिमान झाल्याशिवाय होत राहत नाही. बघा, ज्याच्याकडे शक्ती आहे नाही का, म्हणजे मनुष्यबळ आहे, धनसंपत्ती आहे, तो माणूस न कळत अभिमानामध्ये असतो, तो जागृत होत असतो.
समुद्राकडं ताकदही एवढी जबरदस्त आहे, तो धनवान सुद्धा एवढा आहे की सगळी रत्न त्याच्याच पोटातनं निघाली मंथन करताना, का दुसरीकडनं आली. म्हणजे तो किती श्रीमंत आहे. म्हणून त्याला रत्नाकार सुद्धा हे नाव आहे. जो रत्नांचा राजा आहे तो समुद्र आहे. मग ज्याच्याकडे शक्ती, मग त्याला जर असं वाटलं की चला आपण बिवडीतून फिरून येऊ, काय होईल? येईल ना तो, त्याची ताकद आहे तेवढी. एक सुनामी आली हो, किती राज्य किती राष्ट्र पाण्यात गेली, त्याची ताकद किती आहे. पण एवढी ताकद असताना, श्रीमंती असताना तो कधी अमर्यादित होत नाही. अमर्यादितची त्याची एक छोटीशी झलक असते. तो आपल्याला दाखवत असतो की सावध, मी असा आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित वागा. ती सुनामी. म्हणून तो इतका शक्तिवान आहे, इतका धनवान आहे, पण तरी सुद्धा तो त्याची मर्यादा उल्लंघन करत नाही. असं कधी झाले का की आता समुद्र कोकणात आहे आणि रायगडपर्यंत आलाय, मर्यादा उल्लंघन कधी करत नाही. म्हणून तो गुण मला त्याच्यातला आवडला. आणि म्हणून मी समुद्र याचे ही गुण पाहून मी त्याला गुरु केलं. समुद्र कधीही प्रवाहित होत नाही. म्हणून योगी सुद्धा तो त्याच्या योगामध्ये स्थिर असतो. तो इतरत्र कधी प्रवाहित होत नाही. म्हणून हा जो गुण आहे तो मला आवडला. आणि समृद्ध कामो हिनो वा नारायण परो मुनी नोस्त प्रेन शुशत्यते. हा जो समुद्र आहे तो जरी समजा यदा कदाचित जरी खवळला, भरती ज्याला म्हणतो आपण, पण ती तेवढ्याच मर्यादेमध्ये तो राहतो. पुन्हा ओटी आली की तो त्या ठिकाणी स्थिर होतो. तसा योगी पुरुष सुद्धा त्या योगामध्ये किंवा नामस्मरणामध्ये वैराग्य निर्माण होतं त्याला, पण तरी सुद्धा ते वैराग्य शमवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. आणि म्हणून हा गुण मला समुद्रामध्ये दिसला, म्हणून मला तो आवडला. आणि दुसरा एक सांगितलं की दरिद्री असो या श्रीमंती असो, या दोन्ही अवस्थेमध्ये साधू स्थिर असतो. त्याला गरिबीचंही काही वाटत नाही आणि श्रीमंतीचंही काही वाटत नाही. बाबांना कधी खायला नाही मिळालं तरी त्याचं दुःख नव्हतं, आणि ज्यांनी भेळ आणली ती खाऊन सुद्धा तृप्त झाले. म्हणून समुद्रामध्येही हा मला गुण दिसला की गरिबी आली तरी सुद्धा, ओटी आली तरी सुद्धा, आणि भरती आली तरी सुद्धा तो त्या ठिकाणी त्याची मर्यादा सोडत नाही. तसं साधूंच्या ठिकाणी सुद्धा गरिबी किंवा श्रीमंती या दोन्ही स्थितीमध्ये साधू त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मस्त असतात. म्हणून हे सगळे गुण मला समुद्रामध्ये दिसले, म्हणून मी समुद्र त्या ठिकाणी हे केलं. आता इथे दुसरं एक सांगितलं की भ्रमराला मी गुरु केलं. का भ्रमराला केलं? तर तो भ्रमर सुद्धा इतका शक्तिवान आहे की एखादं लाकूड सुद्धा पोखरून तो इकडून तिकडे जाऊ शकतो. पण तो असा एक योगी आहे की तो मधुगिरी मागूनच त्या ठिकाणी त्याचा उदरनिर्वाह करतो. आता तुम्ही नर्मदा परिक्रमेला गेलात तर तिथं ज्याने दिलं त्याच्यावरतीच आहे सगळं. ठेविले आणेन ते तैसे चिरावे. कधी शिरा मिळाला तर कधी नुसत्या बोरावरती दिवस काढावं लागतात. इथं हा भ्रमर जो आहे ना, हा अनेक ठिकाणी जातो. अनेक ठिकाणी तो मधुगिरी म्हणजे तो पराग सेवन करतो. पण त्याच्यातला गुण काय की जर यदा कदाचित जिथं मधुगिरी दिली आणि त्या फुलावरती समजा बसला आणि ते फुल मिटकलं तर मोठमोठी झाडं पोखरणारा भुंगा सुद्धा त्या फुलाच्या प्रेमात पडून त्या ठिकाणी त्याचा प्राण सोडतो. पण त्या फुलाला बाकी
तो कुरतडत नाही, बळ आहे त्याच्याकडे, पण त्याच्याकडे तेवढं प्रेमही आहे. हे गुण मला त्या ठिकाणी त्याचे फार आवडले आणि म्हणून मी त्या ठिकाणी मी त्याला गुरु केलं. आता ग्राममाशी आणि मधमाशी याचं सांगतो, बाकीचं सांगत नाही, कारण ती तुमच्या आमच्याशी फार निगडीत आहे. ती ग्राम्य माशी जी असते ना ती साखरेवरती बसते, अनेक वेळा उडती, पुन्हा येते, साखरेवरती बसती, ती साखर सेवन करती. पण असं कधी त्या माशीने केलंय का? ग्राम्य म्हणजे गावातली घरातली माशी की तिने साखरेचा डाबा उघडाय मग भरपूर साखर कोणत्या तरी एका कोपऱ्यात नेऊन ठेवली की उद्या नाही मिळाली साखर तर आपली साठा करून ठेवा. नाही नाही, कधी केले का? नाही नाही, अजिबात नाही. तो गुण तिचा फार छान आहे, लक्षात घ्या. पण त्या उलट जी मधमाशी आहे ते आपण आहे. ती मधमाशी काय करते? इतकी पराकाष्ठा करते, हजारो लाखो फुलांवरती एक एक कण मिळतो आणि तो आणून त्या पोळ्यामध्ये साठवते. ती विश्रांतीच नाही तिला, सतत फिरणे, भ्रमर करणं. भ्रमरामधला अजून एक गुण सांगितला बरं का. योगी महापुरुष असतो ना, तो कधी कुठं गुंतून बसत नाही. तो जरी यदा कदाचित एखाद्याच्या तिथं तुम्हाला शिरापुरी मिळाली, पण तो तिथं अडकून पडत नाही. नाही यार इथं जेवण चांगले, आपले इथंच राहा 2-4 दिवस, नाही. योगी हा भ्रमरच करत असतो. मग शिरापुरी मिळो, नाही तर चटणी भाकरी किंवा उपाशी करायचं व्हायना, पण तो भ्रमर करत असतो. तो कधी कुठल्या जाळ्यामध्ये, ममतेमध्ये, मायामध्ये गुंतत नाही. मधमाशीचं सांगतो तुम्हाला, आयुष्यभर त्या ठिकाणी इथं तिथं इथं तिथं तिथं इथं जाऊन गोळा करण्याची हवा असते. पण शेवटी काय होतं, ती मध एवढी गोळा करती आणि एखादा पारधी किंवा भिल्ला आला की अख्खं ते पोळं काढून घेऊन जाते. म्हणून मी तूने जो कमाया है वो दुसरे ही खाए. मध जमा कोणी केली? मधमाशीने. किती फिरली असेल एवढी मध गोळा करायला, एक एक थोडं थोडं. आणि एवढं पोळं जर जमा केलं आणि अचानक एखाद्याने घेऊन गेलं, तसं आपलं सुद्धा होणार आहे. आपलं सुद्धा होणार आहे. ही मध चाखा, नाहीतर ते एक कधीतरी कोण आलं पटकन घेऊन गेलं, सगळं जागेवरती राहणार आहे. आणि म्हणून आहे ना, संचय करू नका लई. संचयाच्या माग नाही नाही बाया, एकुलता एकच नातू येईन, त्याला करून ठेवलं पाहिजे. अरे त्याचं नशीब ते घेऊन आलेले, तुमच्यापेक्षा तो यदा कदाचित श्रीमंत होईल, काय सांगता येते. त्याच्या आपल्यापेक्षा सुद्धा त्याचं एखाद्या वेळेला नशीब फार मोठा असेल. मग आपण तेच म्हणतो नाही नाही ते करून ठेवलं पाहिजे. मग कसं होणार, मी जाणार, मग कसं होणार, मी कसं होणार, काही नाही. मी सांगतो तुम्हाला. आणि ज्या लोकांनी लय संग्रह केला तीच करुणात गेली. ज्यांनी लय पाळलं त्यांच्याकडेच ते घुसलं. हा ते सांगू का तुम्हाला, हे सगळं फिरून येतं ना, इथंच येतं की त्याला आपल्या ठिकाणी भावच पाहिजे. तो गोळा करा, तो साठवा, ती भक्ती साठवा. ती कुणी तुमच्याकडनं घेऊन जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला इथं ठेवायची म्हणली तरी सुद्धा ठेवता येत नाही. ती तुमच्या बरोबर मागे मागे परलोकामध्ये येते. ती संपत्ती गोळा करा. पण आमच्याकडं मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशानी मिळायचा नाही, देव आशानी मिळायचा नाही 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 नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. सांगू का तुम्हाला, गाडी घेतली आणि पेड्याचा बॉक्स घेऊन इथं आलाय. आता पेढे बाबांना आणल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण पेड्याचा बॉक्स इथं ठेवला पाहिजे. त्यांनी 2 पेढे बाबांपुढे अख्खा बॉक्स घरी घेऊन गेला. अरे दगडाचा देव त्याला वडराच भ्याव. दगडाचा देव त्याला वराच भ्याव. लाकडाचा देव त्याला अग्नीच भ्याव. लाकडाचा देव त्याला अग्नीच भ्याव. देव आशानी पावायचा नाही. देव आशानी पावायचा नाही 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 नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही. देव आशाने पावायचा नाही 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 नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. अरे मातीचा देव त्याला पाण्याच भ्याव. मातीचा देव त्याला पाण्याच भ्याव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भ्याव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भ्याव. देव आशानी पावायचा नाही. देव आशानी पावायचा नाही 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 नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. एक साधक माझ्याकडे आला. म्हणले महाराज आम्हाला असं काही विशेष ज्ञान द्या. मी म्हणलं ठीक आहे, भागवत वाचन कर बाबा, तुला विशेष ज्ञानाची प्राप्ती होईल. बोला नाही नाही, सगळेच साधक भागवत वाचतात, ते नाही तर मला काहीतरी वेगळं द्या. मी म्हणलं ठीक आहे, राम नाम नामस्मरण कर. म्हणले हे सगळेच करतात. म्हणले हे सगळेच करतात, मला काहीतरी वेगळं काहीतरी. मग मी त्याला त्या ठिकाणी म्हणलं नामसय कीर्तन यश पापनाशनम. म्हटलं हे तू रोज, हा म्हणले महाराज हे बाकी तुम्ही सांगितलेलं आहे ना, हे काहीतरी वेगळे, त्याला काय अर्थही कळाला नाही. नामस कीर्तन यश सर्व पापनाशनम प्रणामो दुःख शमनस्त नमामि हरी परमम. हा म्हणले हे लय उच्च कोटीचं आहे महाराज, हे लय भारी. ते गेलं आणि परत आलं. म्हणले महाराज ते होतं भारी, पण त्याचा अर्थ नाही मला कळाला. म्हणलं याच्यासाठीच गाढवा, तुला इथं जाडू मार तर कळल, त्याच्याशिवाय पावणार नाही. त्याला पहिल्यांदा सेवा करावी लागती आणि मग विशेष ज्ञानाची प्राप्ती. इथं उगच कोणाला काही काही सोग घेऊनच येतात. हे विनायक महाराज कुठे आहे का एक तरी स्वाघ्यावाला इथं? अरे हे खरे ना, हे खरे शूरवीर आहेत आणि यांच्यामुळे इथली सगळी रौनक आहे. स्वाघ्यावाले गेले घरी झोपले. हो, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. अहंकार गेल्या बिन अनुभव नाही. अहंकार गेल्या बिन अनुभव नाही. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. अहंकार गेल्या बिना अनुभव नाही. अहंकार गेल्या बिना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही. देव आशानी पावायचा नाही. देव आशानी पावायचा नाही 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 नाही.
देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही, देव आशाने पावायचा नाही, नाही नाही नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. इथं पुढं त्या ठिकाणी एका पिंगला नावाच्या वेश्येला मी गुरु केलं असं या ठिकाणी एक फार सुंदर आहे. ती स्त्री एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्यासाठी तिच्याकडं असणारी फार मोठी एक देण आहे. आणि तिला सतत वाटायचं की एखादा पुरुष चांगला ज्याच्याकडनं मला माया खूप मिळेल, म्हणजे पैसा धन वगैरे. आणि मग ती खोटं खोटं प्रेम करत असती, ती लक्षणं दाखवत असती. लक्षात आलं का? पण तिच्या लक्षात आलं की हे जर मी खोटं असलेलं प्रेम ते खरं जर या भगवंतावरती जर मी केलं तर मला न सारण्यासारखं ज्या अशाश्वत गोष्टी मी मागत होते, पण ती मला शाश्वत वस्तू की जी कधी संपणार नाही, ती कधी विटणार नाही, ती कधी जळणार नाही, ती कधी सडणार नाही, जी कधी संपणारच नाही, ते सगळं मला तो देव देईल. आणि म्हणून तिला तो पश्चाताप होतो. आणि तेवढंच प्रेम जी परपुरुषावरती करणारी ती त्या पांडुरंगावरती देवावरती करू लागली. आणि ज्या वेळेला तिला ती समजलं की मी हे खरं प्रेम इतके दिवस केलेलं, मी हे प्रेमाचं सगळं ढोंग होतं, खोटेपणा होता, पण खरं प्रेम आत्ता मला कळालं. आणि त्यावेळेला ती त्या ठिकाणी त्या भक्तीमध्ये इतकी रंगली आणि तिला इतका आनंद झाला की तिच्या ठिकाणचा मोह, आसक्ती ह्या सगळ्या गोष्टी संपल्या. आणि हे सगळं संपल्याच्या नंतर ती निस्संदेह त्या ठिकाणी झाली, निसंग अशी झाली. आणि तो गुण मी त्या पिंगला या वेश्येकडनं घेतला असं कोण कोणाला सांगते? अवधूत यदूला सांगतात. एवढं जरी कळालं तरी रामकृष्ण आहे. चला चला ना, वाद्य आहे. मी सांगू का तुम्हाला, भरपूर वाचन करा. आज कालचा उपवास आहे, काही लोकांना लई राग आलेला आहे आणि त्यामुळं मी जेवणाचा सुद्धा थाट तसाच ठेवलेला आहे. छान पिवळ्या बटाट्याची भाजी,